नमस्कार. पुन्हा एकदा संख्या प्रकार या घटकावर आधारित आपण लेक्चर घेत आहोत. संख्या प्रकारावर आधारित प्रश्न कसे सोडवावेत याआधी आपण संख्येचे प्रकार या ठिकाणी समजून घेतले. याआधी आपण 2 लेक्चर घेतले. त्या 2 लेक्चरमध्ये जवळपास 16 संख्येचे प्रकार या ठिकाणी समजून घेतले. त्याच्यातील पहिले जे आहेत, पहिल्या लेक्चरमध्ये आपण जवळपास 10 संख्या बघितल्या आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा आय थिंक 6 म्हणजे 9 आणि 7 समथिंग काहीतरी बघितले आपण. तर ह्या ज्या काही सगळ्या आपण संख्या आहेत, ह्या संख्येचे प्रकार आपण या ठिकाणी बघितले आहेत, त्यांच्या संकल्पना आपण या ठिकाणी समजून घेतल्या आहेत. आणि आता राहिला प्रश्न की संकल्पना तर आपण समजून घेतल्या, पण त्याच्यावर प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात हे या ठिकाणी महत्त्वाचं आहे. म्हणून आजच्या लेक्चरमध्ये या संख्या प्रकारावर आधारित काही प्रश्न आपण आणलेत. ते प्रश्न या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करू. पहिला प्रश्न बघा, 21 ते 30 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आता 21 ते 30 पर्यंतची मूळ संख्यांची बेरीज. आता मूळ संख्या कोणत्या आहेत? त्या मूळ संख्या आपल्याला माहिती असायला पाहिजे. या आधीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की मूळ संख्या ह्या आपल्याला पाठच करायच्या. किती होत्या? 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत. तर त्या आपल्या ठिकाणी माहित असायला पाहिजे. 21 ते 30 पर्यंत कोणत्या आहेत? तर त्या कोणत्या आहेत? तर त्या आहेत 23. त्याच्यानंतर आहेत 29. ह्या दोनच आहेत. आता संयुक्त संख्या कोणत्या आहे? तर 21 ते 30 पर्यंत या मूळ संख्या ह्या सोडून राहिलेल्या ज्या काय असतील त्या सगळ्या असतील संयुक्त संख्या. संयुक्त संख्या बघा, आता संयुक्त संख्या कोणती असणार आहेत? 21, 22, 24, 25, 26, 27, 28 आणि 30. किती झाल्या? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 1 आणि 2. काय करायचं? या संख्यांची बेरीज करायची. बघा इथं 9 आणि 3 12 चाले 1 52 झाले. यांची बेरीज करा. 8 8 आणि 7 15 15 आणि 6 21 21 ने 26 30 आणि 33. बघा पुन्हा एकदा 8 8 आणि 7 15 15 आणि 6 21 21 ने 5 26 26 ने 4 30 30 आणि 33. 3 हात चला. 3 आणि 3 6 6 आणि 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. 203. आता या दोघांची बेरीज करायची आणि त्या बेरजेमधून फरक काढायचा आपल्याला. म्हणजेच काय करायचे? 203 वजा 52. काय करायचे? वजा 52. आता हे 3तून 2 गेले, 1 राहिला. 0तून 5 जात नाही म्हणून इथून आपण उसना 1 घेतला, तर इथे राहिला 1 आणि इथं घेतला आपण 10. 10 मधून आपण काय घेतले? 5 वजा गेले, राहिले 5 आणि हा 1. बघा, मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज यांच्यामधील जो फरक आहे तो फरक आपला आलेला आहे 151. आता काय म्हटले? तर ह्या 151ला कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? आता बघा इथं 3ने भाग देऊन बघा. 3ने भाग जातोय का? 3ने भाग द्या. 151 भागिले 3 3 1 3 3 5 15 1 राहिला पॉइंट. भाग जात नाहीत म्हणजे हे उत्तर येणार नाहीत. 7ने भाग द्या. 7 दुने 14 1 राहिला 11. 7ने सुद्धा भाग जात नाहीत. 17ने भाग द्या. 17ने भाग जाईल का? नाही. 17 9 153 त्यामुळे त्याच्याने सुद्धा भाग जात नाहीत. म्हणजे कशाने भाग जाईल? त्याला फक्त 151. आता योगायोगाने इथं 3 नंबर आहेत म्हणून हे उत्तर आहेत, परंतु ऍक्च्युअली तसं नाही. तर अ ब क आणि ड इथं पर्याय दिलेले आहेत. अ व ब ने भाग जातो, ब ने भाग जातो, क ने भाग जातो, ड ने भाग जातो. तर कोणत्याने भाग जातोय? क ने भाग जातोय. म्हणून फक्त क ने भाग जातो म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.
बघा, अशा प्रकारे प्रश्न हे विविध परीक्षेला विचारले जातात आणि म्हणून आपल्याला संख्येचे प्रकार माहीत असणे आवश्यक आहेत. तुम्हाला आधी सुद्धा मी सांगितलं होतं सुरुवात करतानाच की आपल्याला वाटतं की ते सोपं आहे, मग त्याच्यावर कशाला लक्ष द्यायचं. पण हा प्रश्न बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल, अशा प्रकारचे प्रश्न हे विविध परीक्षेला विचारले जातात. दुसरा प्रश्न बघा आता, 5m अधिक 7n ची बेरीज व्यस्त संख्या. आता यांची बेरीज व्यस्त संख्या काय असेल? पाच एम अधिक 7n यांची बेरीज व्यस्त संख्या काय असेल? तर ते रिव्हर्स विरुद्ध संख्या आहेत. विरुद्ध संख्या म्हणजेच काय झाले? वजा 5m आणि वजा 7n. वजा 2m व वजा 3n ची बेरीज व्यस्त संख्या. बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय असते? विरुद्ध संख्या असते. धन असेल तर ऋण करायचे आणि ऋण असेल तर धन करायचे. मग बघा काय असेल? वजा 2m आणि वजा 3n यांची बेरीज व्यस्त संख्या काय असणार आहे? अधिक 2m आणि अधिक 3n. आता काय करायचे? संख्या यांची बेरीज आपल्याला करायची आहेत. यांची आपल्याला बेरीज करायची आहेत. मग करा बेरीज. त्या ठिकाणी वजा 7 आणि अधिक 3. वजा 7 मधून अधिक 3 गेले, राहिले किती? 4n. चिन्ह कोणाचं? मोठ्या संख्येचं, म्हणून या ठिकाणी येईल वजा. 5 2 गेले 3m. चिन्ह कोणाचं? मोठ्या संख्येचं, म्हणून या ठिकाणी काय येईल? वजा. म्हणजे आपलं उत्तर काय आलं या ठिकाणी? वजा 3 वजा 4n. बघा इथे वजा 3m वजा 4n. अशा प्रकारे या प्रश्नाला आपण सोडवायचे असते. पहिल्यांदा काय करायचे असते? जी संख्या आहे त्या संख्येला आपण तिची बेरीज व्यस्त संख्या करायची आणि मग जे काय असेल उत्तर आपण काढायचे. बघ काय म्हटले? 1 ते 50 या क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी 1 ते 25 संख्यांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे? 1 ते 50 पर्यंत क्रमागत नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची. ही सरासरी कशी काढणार आपण? ह्यांची 1 ते 50 पर्यंतची अशी आपण काढतो यांची सरासरी. 50 अधिक 1 भागिले 2 बरोबर. बघा काय येईल या ठिकाणी? यांची सरासरी काढायची आपल्याला. 51 भागिले 2 म्हणजेच येईल 25.5. हे आले यांची सरासरी. क्रमवार 1 ते 25 संख्यांची सरासरी काय येईल? 25 अधिक 1 भागिले 2 बरोबर 26 भागिले 2 बरोबर 13. बघा क्रमागत 1 ते 50 संख्यांची सरासरी आली 25.5. क्रमागत 1 ते 25 संख्यांची सरासरी आली 13. आता यांचं काय करायचंय? सरासरीपेक्षा कितीने जास्त आहेत? म्हणजे ह्यांची सरासरी ह्यांच्यापेक्षा कितीने जास्त आहेत. कितीने जास्त आहे म्हणजे आपल्याला काढावं लागणार फरक. हा फरक कसे काढणार? 25 वजा 5 25.5 वजा 13 या ठिकाणी लिहायचा 0. 5 0 गेले 5 पॉइंट. 5 3 गेले 2. 2 1 गेला 1. म्हणजेच आपलं उत्तर काय आले? 12.5. 12.5 ने जास्त असेल. ओके. चौथा प्रश्न बघा. 1575च्या नंतर येणारी 49वी समसंख्या ही काढून घेऊ आपण. ही समसंख्या कोणती आहेत? 1575 नंतर येणारी 49वी संख्या कोणती असेल? तर बघा 1575 नंतर लगेच येणारी कोणती असेल? तर ती असेल याच्यानंतर येणारी लगेचची असेल 76. 1575 नंतर येणारी लगेचची समसंख्या कोणती असेल? 1576. आपल्याला कितवी सांगितलीत? 49वी. आता झाले किती इथं?
एक झाले. आता राहिल्या किती? 48 राहिलेत. मग 48 समसंख्या म्हणजे काय? 2चा डिफरन्स असतो, म्हणजे 2 2 2 ने वाढत जातात. म्हणजेच काय झाले या ठिकाणी? 48 गुणिले 2 म्हणजे 96 झाले. म्हणजेच 1576 वजा आपण जर 96 केले तर किती येणार? किती येईल बघा? 6 आणि 6 12, हातचा लेख 10 आणि 7 17, हातचा लेख 6 आणि 1. बघा 1575 नंतर येणारी 49वी समसंख्या ही 1672 आहे. 1028च्या मागील शब्द खूप महत्वाचे बघा. प्रश्न आपल्याला समजणं गरजेचं आहे, पाहिजे तेवढं ते सोपं नाहीत. 1028च्या मागील 17वी समसंख्या. आता 1028 च्या मागील म्हणजेच काय करायचं आपल्याला? 1028 ही सुद्धा 17वी समसंख्या आहेत, म्हणजे 2 2 ने वाढत जाणार. 2 2 ने वाढत जाणार म्हणजे 70 गुणिले 2 म्हणजेच कितीने वाढणार? ते 140 ने वाढणार. या ठिकाणी आपल्याला काय करायचंय? मागील आहेत, मागील म्हणजे काय करायचं? कमी करायचे, म्हणजे वजा 140. 8तून 0 गेले 8, 2तून जाणार नाहीत, 0तून जाणार नाहीत. म्हणजेच हा जो काही 1 घेतला आहे तो पुढे पुढे सरकवला, याचा झाला तो 0 झाला. या ठिकाणी राहिला तो 9, या ठिकाणी झाला तो आता 12. 12 मधून 4 गेले 8, 9 मधून 1 गेला 8. 1028च्या मागील 17वी समसंख्या आहेत 888. पुढे काय करायचं? ह्यांच्या फरकातील ह्यांचा फरक आहे कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहेत. आता यांच्यामधील काय काढायचं? आपल्याला फरक काढायचा. आता फरक काढायचा म्हणजे काय करायचंय? 1672 वजा 888. पुन्हा एकदा 2मधून 8 जाणार का? नाही. म्हणजे या 7मधून आपण एक उसना घेतला म्हणून हा राहिला 6 आणि हा झाला 12. 12 मधून 8 गेले 4. 6 मधून 8 जाणार का? बघा 6 मधून 8 जाणार का? नाहीत. म्हणून याच्यातनं आपण उसना घेतला, हा झाला 5, हा झाला 16. 16 मधून 8 गेले, आले या ठिकाणी 8. आता राहिलं का या ठिकाणी? हा 5. 5 मधून 5 आणि हा 1 15. 15 मधून 8 गेले 7. यांचा फरक किती आलाय? 784. आता 784 हा यापैकी कोणाचा वर्ग आहे? यापैकी कोणाचा वर्ग आहे? बघा 4 म्हटलं या ठिकाणी हा जो 4 आहे, आता शेवटी 4 आहे म्हटल्यावर 4 चौक 16, म्हणजे 24चा तो वर्ग येणार नाहीत. त्याच्यानंतर इथं 26 आहे, 6 म्हटलं की 6 आणि 6 36, लास्टला 6 यायला पाहिजे, तो येणार नाहीत. 9 आहेत, 9 9 81, लास्टला 1 पाहिजे, येणार नाहीत. 8 8 8 गुणिले 64, याचाच अर्थ काय असणार आहे? 28चा तो वर्ग असणार आहेत. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 28. आता तुम्हाला वाटत असेल की हा वेळ जातोय सर, आपण कसे काय सोडवू शकतो? तर ऍक्च्युली तसं नाही, मी तुम्हाला समजून देतोय म्हणून या ठिकाणी वेळ जातोय, नाहीतर हे 1 मिनिटाच्या आत तुम्ही या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची अदलाबदल करूनही पुन्हा मूळ संख्याच मिळते, अशा मिळालेल्या सर्व नवीन मूळ संख्यांची बेरीज ही 600 पेक्षा कितीने कमी अगर कितीने जास्त आहे. बघा आपल्याला माहित आहे 2 अंकी मूळ संख्येतील अंकांची, आता 2 अंकी मूळ संख्या आपल्याला माहित असायला पाहिजेत. ह्या कोणत्या आहेत? बघा 11, त्याच्यानंतर 11 नंतर सांगा 13, 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43, 43 नंतर 47, 53, 53 नंतर 59, 61, 61 नंतर 67, 67 नंतर
71, 73, 73 नंतर 79, 79 नंतर 83, 83 नंतर कुठले बघा 89, 89 नंतर 97. किती झाल्या बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 आणि 21. आणि त्याच्या आधीच्या 2 3 5 आणि 7 झाले का बघा 25. 1 ते 100 पर्यंत किती आहेत 25 आहेत. झाले का 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. आपल्याला काय घ्यायचे आहे फक्त आपल्याला घ्यायचे आहेत 2 अंकी मूळ संख्या. त्यांच्या अंकांची अदलाबदल करायची आणि अदलाबदल केल्यानंतर त्या काय आल्या पाहिजे मूळ संख्यात आल्या पाहिजे आणि मग त्यांची बेरीज करायची. आता बघा व्यवस्थित लक्ष द्यायचे व्यवस्थित लक्ष द्या. संख्येची अदलाबदल करायची 11. 11ची अदलाबदल केली तर काय येणार आहेत 11 येणार आहे. 13ची अदलाबदल केली तर 31. 31 म्हणजे काय मूळ संख्या देते. हे झाले 17ची अदलाबदल केला आला 71 मूळ संख्या येते. 19ची केली तर 91 येते ते येणार नाहीच. 23ची केली तर 32 येणार नाहीत. 29ची केली तर 92 येणार नाहीत. 31ची केली तर 13 येणार आहेत. त्याच्यानंतर 37 केलं तर त्याचं काय येणार आहेत 73. 7 आणि 3 73. तर 73 सुद्धा काय आहेत या ठिकाणी मूळ संख्या आहेत. त्याच्यानंतर 41चा 14 होणार. 43चा काय होणार 34 होणार. 47चा 74 होणार. 53चा 35 होणार. 59चा 95 होणार. 61चा 16 होणार म्हणजे ह्या येणार नाहीत. 67ची 76 होणार. 71ची 17 होणार म्हणजे आपल्याला ही संख्या घ्यावी लागेल. त्याच्यानंतर 73ची 37 होणार ही सुद्धा घ्यावी लागणार. त्याच्यानंतर 79ची 97 ही सुद्धा झाले. त्याच्यानंतर 83ची 38 होणार. 89ची 98 होणार आणि 97ची 79 होणार म्हणजे इथं झाले हे 79. आता काय करायचे या नवीन मूळ संख्यांची बेरीज करायची. मग बेरीज करा दोघांची स्वतंत्र. इथं 7 × 7 7 2 14 7 1 21 21 आणि 9 30 3 हात चला. 7 आणि 9 16 16 आणि 4 20 20 आणि 3 23. हे इथे बघा 3 आणि 3 6 6 7 8 9 7 × 7 7 2 14 14 आणि 5 19 किती आले 230 आणि 199 यांची बेरीज करा. 9 12 चल 1 429. आता काय म्हटले 600 पेक्षा कितीने कमी आहे किंवा जास्त आहे म्हणजे काय करायचं आपल्याला फरक काढायचा आहे. 600 वजा 429 5 9 आणि इथे 10. 10 मधून 9 गेला 1. 9तून 2 गेले 7. 5तून 4 गेले 1. 171. मग 600 पेक्षा किती आहे कमी आहे की जास्त झाले तर ते 429 आहे म्हणजे कमी झाले. कितीने कमी झाले 171ने कमी झाले. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तुमच्या लक्षात आलं असेल अशा प्रकारे प्रश्न हे विचारलेले असतात आणि ते आपल्याला सोडवायचे असतात. नेक्स्ट प्रश्न आहेत 1/m+3 ची गुणाकार व्यस्त संख्या ही -19 आहे. n बरोबर -4 असेल तर m ची किंमत किती असेल. आता बघा या ठिकाणी 1/m+3 यांची गुणाकार व्यस्त संख्या आहेत -19 आणि या दोघांचा गुणाकार केला तर उत्तर काय येतं 1 येतं. आता बघा इथं आपल्याला काय करायचं असतो यांचा अंशाचा गुणाकार अंशाला आणि छेदाचा गुणाकार छेदाला केलं तर 19 × 1 या ठिकाणी येईल -19 m × n तिकडे जाईल म्हणजेच m +
एन हा इकडे येईल. आता एन ची किंमत किती सांगितली? -4 -19 बरोबर एम आणि एन ची किंमत आहे -4. आता हा -4 इकडे येईल. -4 इकडे आला तर काय होईल? हा -19 आणि हा वजा आहे तो काय होईल? +4 बरोबर एम. आता 19 मधून 4 गेले, काय येईल उत्तर आपलं? 19 मधून 4 गेले 15 आणि चिन्ह कोणाचं? मोठ्या संख्येचं. म्हणजेच एम बरोबर उत्तर काय येईल? -15. अशा प्रकारे गुणाकार व्यस्त संख्या आणि बेरीज व्यस्त संख्या यांच्यावर आधारित प्रश्न हे असं विचारलेले असतात. आय होप हे प्रश्न तुम्हाला आवडत असतील आणि नक्कीच व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा व्हिडिओ पाठवा. पुढीलपैकी कोणते विधान असत्य आहेत? 2 पर्याय आपल्या ठिकाणी सांगायचे. असत्य म्हणजे चुकीचं आपल्याला बघायचं. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्या देते. कोणत्याही 5 विषम संख्या घ्यायच्यात, कोणत्याही 5. उदाहरणार्थ 1 + 3 + 5 + 7 + 9 यांची बेरीज करायची आणि बेरीज करून त्यांची सरासरी काढायची. तर सरासरी काय आली पाहिजे? विषम संख्याच आली पाहिजे. बघूया आपण. 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 21 आणि 4 25, 25 भागिले 5 उत्तर आलं 5. 5 क्रमवार विषम संख्यांची सरासरी विषम संख्या देते बरोबर. हे स्टेटमेंट बरोबर आहेत. स्टेटमेंट बरोबर आहेत, उत्तर बरोबर नाही. उत्तर आपल्याला असत्य चुकीचं शोधायचे. लक्ष ठेवा व्यवस्थित. हे स्टेटमेंट बरोबर आहेत, उत्तर नाहीत. दिलेल्या संख्यांच्या गटाची सरासरी गटातील प्रत्येक संख्येपेक्षा मोठी असू शकते. मोठी असू शकते का? नाही, त्यांच्यामध्ये असू शकते. प्रत्येक संख्येची ती मोठी असू शकत नाहीत. त्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते. बघा, 2 समसंख्या त्यांची सरासरी 2 + 4 भागिले 2. बघा इथं 2 आणि 4 6, 6 भागिले 2 बरोबर 3. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण घेऊ आपण. 4 + 6 भागिले 2, 6 आणि 4 10, 10 भागिले 2 बरोबर 5. 2 समसंख्यांची सरासरी विषम संख्या असू शकते का? येस, असू शकते. म्हणजे स्टेटमेंट हे बरोबर आहेत. स्टेटमेंट हे बरोबर आहेत. त्याच्यानंतर चौथं बघा. एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाहीत. सरासरी बदलते. कशी बदलते मी तुम्हाला सांगतोय. 2 + 3 + 4 आपण घेतले, समजा इमॅजिन करा कोणते एक गट घेतला, त्यांची सरासरी काढायची. बघा, भागिले 3, 4 आणि 3 7, 7 आणि 2 9, 9 भागिले 3 बरोबर सरासरी आली 3. काय म्हणतो? एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी करायची. कमी करायची म्हणजेच काय करायचे? आपण 2 1 1 कमी करत जायचा. 1 + 2 + 3 भागिले 3. बेरीज करा. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 भागिले 3 बरोबर 3 दुने 6. लक्षात आले काय? एखाद्या गटातील प्रत्येक संख्या समान अंकाने कमी केल्यास त्या गटाची सरासरी बदलत नाही तर बदलते. बदलते म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहेत? चुकीचं आहेत. तुमच्या लक्षात आलं असेल. पहिलं स्टेटमेंट बरोबर, दुसरं स्टेटमेंट चुकीचं, तिसरं स्टेटमेंट बरोबर, चौथं स्टेटमेंट चुकीचं. आपल्याला काय विचारले? असत्य कोणते आहेत? तर असत्य आहे दुसरं आणि चौथं. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर हे आहेत. नेक्स्ट बघा. संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या यांचा गुणाकाराची बेरीज व्यस्त संख्या कोणती? संख्या. आता कोणती संख्या? तर त्या संख्येला म्हणूया आपण x म्हणूया. संख्या कोणती संख्या? तर x म्हणूया. व तिची गुणाकार व्यस्त. गुणाकार व्यस्त म्हणजेच काय? ही जर धन असेल तर ही काय असणार आहे? धन म्हणण्यापेक्षा ही x असेल तर ही काय असेल? x/1 असेल. मग त्या गुणाकारांची बेरीज व्यस्त संख्या आपल्याला विचारली तर आधी या गुणाकाराची व्यस्त संख्या काढूया.
म्हणजे ह्याची गुणाकार व्यस्त संख्या काय येणार आहेत? एकच येणार आहे. मग या एकची बेरीज व्यस्त संख्या कोणती असणार आहे? तर या एकची बेरीज व्यस्त संख्या असणार आहेत -1. लक्षात आले काय? संख्या व तिची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहेत? एक्स. एक्सची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे? 1/x. याचाच अर्थ असा आहे x भागिले x बरोबर 1. आणि मग ही जी काही एक आहेत या एकाची बेरीज व्यस्त संख्या कोणती असेल? तर या एकाची बेरीज व्यस्त संख्या असणार आहेत -1. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 2. प्रश्न क्रमांक 9. ह्या काही परिमेय संख्या दिल्या आहेत त्यांच्यातील सर्वात मोठी व सर्वात लहान संख्येतील फरक कळायचा आपल्याला. बघा आता यापैकी मोठी संख्या कोणती? तर आपण पटकन काय करायचे असते या ठिकाणी, त्यांचं दशांश रूपामध्ये त्याचं उत्तर काढून घ्यायचं. पहिली संख्या बघा, 15 ने 7 भाग जातोय का? नाही. म्हणजेच काय होईल? 0. 70 झाला, 15 चौक 60. इथं थांबूया आपण. 70 झाला ना, मग 15 चौक 60 झाले, 10 राहिले, 100 झाले, 15 7 90. हे झालं पहिल्याचं. दुसऱ्याचं काळा 0. किती झाले? 110 झाले. 110 म्हणजे 5 आणि 5. तुम्ही सुद्धा करून घेऊ शकतात. त्याच्यानंतर तिसरे आहेत 0.20 झालाय, 5 चौक 20. आणि तिसरा आहे 0.120 म्हणजे 5 चौक 100, राहिले 20, 200, 5 8 200. बघा आपण हे दशांश रूपामध्ये काढून घेतले आणि मग तुमच्या लक्षात आलं असेल की सर्वात मोठी कोणती आहे? तर सर्वात मोठी आहे 0.55. म्हणजे दुसरी संख्या ही आहे सर्वात मोठी. सर्वात लहान संख्या कोणती आहेत? तर तुमच्या लक्षात येईल -0.4. म्हणजे ही जी संख्या आहे ती आहे लहान संख्या. काय म्हटलंय आता आपल्याला? यांच्यातील फरक काढायचा. फरक काढायचा म्हणजे काय करायचं असते? फरक काढायचा म्हणजे यांच्यामध्ये वजाबाकी करायची. वजाबाकी केव्हा होऊ शकते? छेद समान असेल तर. मग छेद समान करायचं असेल तर काय करणार आपण या ठिकाणी? बघा, छेद समान जर करायचं असेल तर काय? 11/20 वजा 2 गुणिले 5 भागिले 5 गुणिले 5 9 4. ओके, 4 आणि इथं 4. म्हणजेच काय झाले? 11/20 वजा 4 दुने 8 भागिले 20. म्हणजेच काय झाले? 11 मधून 8 गेले, राहिले किती? 3/20. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा अशा प्रकारे या ठिकाणी या प्रश्नाची उत्तरे सॉल्व्ह करू शकतात. पुढे 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या व 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या. आता 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या आपल्याला माहिती आहे ती आहे 11. पण मोठ्यात मोठी 3 अंकी कोणती असणार आहेत? तर 3 अंकी कुठून असू शकतात? 991, 993, 995. बघा इथं मी लिहितोच. या 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती असू शकतात? 991, 993, त्याच्यानंतर 995, 997 आणि 999. ह्या 3 अंकी मोठ्यात मोठ्या मूळ संख्या असू शकतात. मग बघा, ही असेल का मूळ संख्या? डेफिनेटली नाही, कारण 3 ने भाग झाला तर पूर्ण भाग जातोय. इथं 5 आहे, ही सुद्धा मूळ संख्या नसणार आहे. याला जर आपण 3 ने भाग दिला तर बघा भाग जाऊ शकतो का? 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 1. ही आहे मूळ संख्या. ह्याला भाग जाईल का? 3 ने भाग जाईल. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 1 3. ही सुद्धा मूळ संख्या नाहीत. ह्याला भाग जातोय का? नाहीत. म्हणजेच मोठ्यात मोठी 3 अंकी मूळ संख्या आहे 997. लहानात लहान कोणती आहे? 11. मग आता यांची काय करा? बेरीज करा. यांची काय करायची आपल्याला? बेरीज. अधिक 11 किती आले? 8 10 चले 10. 1008. काय विचारले तुम्हाला? बघा काय विचारले काय ते बघा.
प्रश्न समजून घ्या. विचारले काय तर 1008 ही संख्या आली, तर याच्यामध्ये कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला? 32 या संख्येचा वर्ग येईल. आता 32 या संख्येचा वर्ग किती तो आपल्याला काढावा लागेल. 32 गुणिले 32 किती येणार आहे? 32 दुना 64, 4 म्हणजे 60 हातचा, सॉरी डायरेक्ट करू शकतो आपण. 32 दुना 64, 6 हातचाला, 32 त्रिक किती येणार? 32 त्रिक 96, 96 आणि 6 किती? 96 आणि 6 102, 1024. 32 चा वर्ग किती आहे? 1024. मी 1024 येण्यासाठी कोणत्या संख्येचा वर्ग तुम्हाला ऍड करावा लागेल? तर 4 या संख्येचा वर्ग ऍड करावा लागेल. 4 या संख्येचा वर्ग किती आहे? 16 आहे. म्हणजेच 1008 अधिक 16 जर ऍड केले आपण तर 1024. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे संख्येच्या प्रकारावर आधारित प्रश्न विचारलेले असतात आणि ते प्रश्न आपल्या ठिकाणी सोडवता येतात. त्यामुळे तुम्हाला आधीच मी म्हटलेलं होतं की पाहिजे तेवढं ते सोपं नाही आहे. संख्येच्या प्रकारावर असे प्रश्न हे विचारलेले असतात. पुन्हा एकदा सेम आहेत. 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यांच्यातील फरकास खालीलपैकी कोणत्या संख्याने निशेष भाग जातो? तर ह्याचं उत्तर तुम्ही काढायचे. फक्त कसे काढायचे तेवढं मी तुम्हाला सांगतो, कारण असा एक प्रश्न मी आधी घेतलेला आहे. 11 ते 20च्या दरम्यानच्या मूळ संख्या कोणत्या आहेत? 11 अधिक 13 अधिक 17 अधिक 19 यांची बेरीज करायची. संयुक्त संख्या कोणती आहे त्याच्यामध्ये? 12 अधिक 14 अधिक 15 अधिक 16 अधिक 18 अधिक 20 या संख्यांची बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर त्यांच्यामध्ये फरक काढायचा आणि त्या फरकाला 2, 5, 7 आणि 13 या संख्येने भाग द्यायचा आणि मग तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. तर हा तुमच्यासाठी आहे होमवर्क. अर्ध काम मी या ठिकाणी केलेलंच आहे. बाकी उत्तर तुम्ही काढा. 3x अधिक 7 ही समसंख्या आहेत. 3x अधिक 7 ही समसंख्या आहेत. ही समसंख्या आहेत. तर x या संख्येचा वर्ग खालीलपैकी कोणती संख्या असू शकेल? तर आता 3x अधिक 7 ही समसंख्या आहेत. आता ही समसंख्या कशी काढणार आपण? ही समसंख्या ही कशी काढणार आपण? बघा, या x च्या ऐवजी आपण 1 घेतला तर 3 गुणिले 1 अधिक 7. 3 गुणिले 1 किती झाला? 4 अधिक 7 बरोबर किती आले? 11. बरोबर किती आले? 11. आता ही समसंख्या आहे का? ही समसंख्या आहे का? नाहीत. बघा, ही समसंख्या आहे का? नाहीत. म्हणजेच आपण 1 घेऊ शकत नाहीत. मग x च्या ऐवजी जर आपण 2 घेतला तर काय होते? बघा, जर 2 घेतलं तर काय होतं? सॉरी अरे आहे बरोबर. चुकलं 1 मिनिट, सॉरी. ओके, चुकलंय. ओके, 3 गुणिले 1 3च येतो आणि या दोघांची बेरीज आहे 10. ओके, होतंय असं. बेरीज किती आली? 10. म्हणजे x च्या ऐवजी आपण 1 घेतला तर ही संख्या असणार आहे समसंख्या. अलग लक्षात. 1 च्या ऐवजी जर तुम्ही 3 घेतला तर ती संख्या सुद्धा काय येईल? या ठिकाणी समसंख्या येईल. मग x या संख्येचा वर्ग काय येऊ शकतो? तर 1चा वर्ग 1, 3चा वर्ग 9, त्याच्यानंतर 4चा वर्ग, 4 9 5 घेणार इथं, तर 5चा वर्ग 25.
म्हणजे x या संख्येचा वर्ग घेतला तर तो काय येऊ शकणार आहे? 1, 9, 25. तर तो येणार आहे विषम संख्या. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल. हा प्रश्न पुन्हा एकदा तुमच्यासाठी होमवर्क आहे. प्रत्येक मूळ संख्या ही नैसर्गिक संख्या असते का? येस बरोबर आहे, असते. स्टेटमेंट बरोबर आहे. प्रत्येक परिमेय संख्या ही वास्तव संख्या असते का? येस, आपण बघितलं आधी. म्हणून सांगतोय पुन्हा एकदा की हा व्हिडिओ बघण्याच्या आधी लेक्चर क्रमांक 1 आणि लेक्चर क्रमांक 2 बघा. जोड मूळ संख्यांचा मसावी 1 असतो का? येस, डेफिनेटली असतोच. जोड मूळ संख्या आपण बघितल्या. कोणत्याही दोन मूळ संख्यांची बेरीज नेहमी समसंख्याच असते का? नाहीत. उदाहरणार्थ 2 + 3 या दोन मूळ संख्या घेतल्या तर ह्यांची बेरीज येते 5. समसंख्या देतो का? नाहीत. म्हणजे हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ओके. प्रश्न क्रमांक 4. एक अंकी मूळ संख्येतील अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठ्या व लहानात लहान 4 अंकी संख्येतील फरकाला खालीलपैकी कोणत्या संख्येने निषेध भाग जाणार नाहीत? आता एक अंकी मूळ संख्या कोणत्या आहेत? 2, 3, 5 आणि 7. 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार करा. 7, 5, 3, 2 7532. लहानात लहान 4 अंकी संख्या तयार करा. 2, 3, 5, 7. पुढे काय करा? त्यांचा फरक काढा, म्हणजे वजाबाकी करा. आणि वजाबाकी करून इथं जे काही उत्तर आलं असेल तर त्या उत्तरला ह्यापैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाहीत ते उत्तर तुम्ही काढायचे आहेत. तर हा प्रश्न सुद्धा तुमच्यासाठी होमवर्क आहेत. वजा 119 भागिले 13 ही परिमेय संख्या आहेत. ज्या दोन पूर्णांकाच्या दरम्यान आहे त्या दोन पूर्णांकाचा गुणाकार किती? हे कोणाच्या दरम्यान आहेत हे आपण कसं काय आयडेंटिफाय करू? तर आपण याला काय करायचा? भाग द्यायचा. भाग दिल्यावर काय होतं बघा. भाग द्या. 13 ने जर त्याला भाग दिला तर काय येईल? चिन्ह ऋण आहे तर ऋणच येईल. 13 9 117. 117 2 राहिले 20 झाले. पुन्हा पॉइंट 13 1 13. याचा भाग दिला आपण, भागाकार केला तर उत्तर येते वजा 9.1. हे त्याचं उत्तर आलं. तर हे कोणाच्या दरम्यान असणार आहे? तर हे असणार आहे वजा 9 आणि वजा 10 यांच्या दरम्यान वजा 9.1 असणार आहेत. वजा 9 आणि वजा 10 ह्यांच्या दरम्यान ही संख्या असणार आहेत. मग काय विचारले? या पूर्णांकाचा गुणाकार किती? तर बघा इथं 10 गुणिले 9 वजा 9 गुणिले वजा 10 गुणाकार करा. 9 10 90. आणि गुणाकारामध्ये 2 वेळा जर मायनसचं चिन्ह आलं असतं तर उत्तर असतं प्लस मध्ये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ओके. आय होप संख्या हा जो काही घटक आहे संख्याचे प्रकार याच्यावर आपण जवळपास 16 प्रकारच्या संकल्पना बघितल्या आहेत. आणि त्याच्यावर आधारित वेगवेगळ्या परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात ते सुद्धा आपण या ठिकाणी घेतलेलं आहेत. म्हणजेच तुमच्या लक्षात आलं असेल की संख्येचे प्रकार हे किती महत्वाचे असतात. संख्येचे प्रकार हे अभ्यासामध्ये आपण वगळून चालणार नाहीत हे आजच्या लेक्चरवरून तुमच्या लक्षात आलं असेल. ओके. तर आज आपण या ठिकाणी थांबूया. पुन्हा अशाच प्रकारे तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ मी घेऊन येणार आहेत. नक्कीच व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा व्हिडिओ शेअर करा. ओके. आजच्या लेक्चरमध्ये आपण थांबूया. अशाच प्रकारे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया. थँक्यू.